चौथा टप्पा महाराष्ट्रामध्ये पार पडला, पण एक जागा जिचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात जात होतं, अहमदनगरची जागा. इथं सामना होता भाजपच्या सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी पवार गटाच्या निलेश लंके यांचा. अगदी तुतारीचा सामना किंवा कमळाचा सामना घासून झालेला आहे हेच इथं दिसून आलं. अवघ्या शेवटच्या दिवसांपर्यंत आरोपवर आरोप होत होते. मात्र ही घासून झालेल्या निवडणुकीमध्ये कोण जिंकतंय आणि कोण हारतंय, सर्वेमध्ये कोण पुढं होतं आणि आता खऱ्या लढतीमध्ये म्हणजे एक्झिट पोलमध्ये कोण पुढे, नेमकं राजकारण काय होतं अहमदनगरमध्ये. अहमदनगर दक्षिण लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे इथून खासदारकीला दिल्लीत कोण जाणार. निवडणुकांमध्ये आपण बघायला गेलो तर मागच्या निवडणुका 2019ला सुजय विखे हे जे आहेत ते सोप्पा विजय त्यांचा मानला जात होता. संग्राम जगताप राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्यांनी हरवलं होतं. आता मात्र परिस्थिती वेगळी होती. फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात झालं होतं आणि हा सामना लाईटली बिलकुल कोणी घेतला नव्हता. निलेश लंके हे एक तगडे उमेदवार होते, पण सर्वेमध्ये ओपिनियन पोलमध्ये सुजय विखे हे आघाडीवर दिसत होते. मात्र इथं आता सामना कट टू कट गेल्याचं दिसून येते. हे कोणीच सांगू शकत नाही ठामपणे की हे जिंकून येतील, म्हणजे लंके असू द्या किंवा विखे असू द्या. मात्र हा सामना जो होता तो एक वेगळा पॅटर्न झाला, कारण निलेश लंकेंनी अजित पवारांची साथ सोडली आणि ते शरद पवारांच्या सोबत आले आणि तेथून त्यांनी खासदारकी लढवली. आता निलेश लंके विरुद्ध सुजय विखेंचा हा सामना जो आहे तो कोणावर भारी पडतो ह्यावरच जाणार आहे. तुम्हाला काय वाटतंय की नेमकं ॲडव्हान्टेज जे ते सुजय विखेंकडे गेलं आहे का निलेश लंके यांच्याकडे?